मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर मंडळी, आजच्या भागात प्रियाने तिचा प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात केली आहे. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. आज अर्जुन निघालाय मानसीला शोधायला. सुरुवातीला ही श्वेता बोलते ना सायलीला, अगं सायली ताई, मुलींबाबत काही कळलं का गं? सायली आता तिला सांगणारच असते. अगं तिथे ना CCTV फुटेज. तेवढ्यात कल्पना तर येतात आणि म्हणतात, सायली बरं वाटतंय का गं आता? बरं आहे का तुझा पाय? पाय दुखणं कमी झालेत ना? मग सायली हो म्हणते, पण तिच्या मनावर आणि चेहऱ्यावर एक अस्वस्थता कल्पनाताईंना जाणवते. म्हणून त्या म्हणतात, सायली तू अजूनही त्या मुलींचाच विचार करतेस ना? अगं या दिवसामध्ये फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा, तुला कळत का नाहीये बेटा? तुझ्या मनातली भीती आणि सगळे चांगले वाईट विचार बाळापर्यंत पोहोचतात सायली. मग सायली हो असं म्हणते कल्पनाताईंना. श्वेता मनात विचार करते, मी काढतच होते ना सायलीकडनं, तेवढ्या त्या कल्पनाला इथे कडमडायची गरज होती का? सायली म्हणत असते, आई मी तशी शांतच आहे, मी श्वेताशी गप्पा मारत होते. मग कल्पनाताई म्हणतात, सायली तुझ्या गप्पा त्या मुलींसाठीच असतात ना? अगं मला पण त्या मुलींची काळजी आहे, पण त्यापेक्षा जास्ती काळजी मला माझ्या नातवंडाची आहे. अर्जुन म्हणतो, ए मम्मा, अगं मी ना सायलीला वर घेऊन जाऊ का? ती थकली आहे, आराम करू दे, ती झोपेल लगेच असं वाटतंय. मग प्रतापराव म्हणतात, जा जा अर्जुन, घेऊन जा तिला, जा बेटा सायली, वर जा, नाहीतर इथे फक्त वाद होत राहतील. मग कल्पनाताई चिडतात बरं का आणि म्हणतात, काय हो मी वाद घालते? नाही, सायली एकाच विषयाचा विचार करते, ते बघा ना जरा तुम्ही. त्यावर श्वेता म्हणते, सॉरी कल्पना मावशी, सायली ताईची काही चूक नाहीये, मीच विषय काढला होता मुलींचा, ऍक्च्युली सॉरी. कल्पनाताई म्हणतात, जा बरं सायलीबाई, झोपायला जा. मग आता अर्जुन सायलीला घेऊन जातो वर. आज जरा सायलीचं मन खूप उद्विग्न झाल्यासारखं दाखवलंय त्यांनी. प्रतापराव सायलीला जाता जाता म्हणतात, सायली बेटा उद्या सकाळी तयार राहा बरं का, आपल्या दोघांना मॉर्निंग वॉकला जायचंय, विसरू नकोस. सायली हो बाबा असं म्हणते आणि अर्जुन आता तिला खोलीमध्ये घेऊन जातो. बघा तर मंडळी, पुढच्या सीनमध्ये प्रिया आणि सचिन दाखवलेत. आता ही श्वेता सचिनला कॉल करते सगळेजण तिथून गेल्यावर आणि विचारते, सचिन तुझ्याकडे काही अपडेट आहे का? इकडे सायलीला काही रात्रीची झोप येईना. आता तिच्या मनात सारखे मानसीबद्दलच विचार येत आहेत आणि आज नेमकं त्यांनी मानसीबद्दलच बरंच काही दाखवलंय. म्हणजे मानसीला आता धमकी देण्यात येते की तिने सायलीच्या आणि अर्जुनच्या विरुद्ध साक्ष द्यावी. सायली मानसीचा फोटो बघत असते आणि सारखी रडत असते. तिला खूप काळजी वाटते, साहजिक आहे. मानसी लहानपणापासून सायलीच्या सोबत राहिलेली आहे बरं का. तिला सारखी मानसीची आठवण येत असते. मंडळी, मानसी बऱ्याच म्हणजे चित्रपटामध्ये वगैरे आहे बरं का. मी रिसंटली म्हणजे पिक्चर बघितला आता, एवढा छान सिनेमा आहे बघा, तुंबाडची मंजुळा, नक्की बघा. त्यात मी मानसीला बघितलंय, मस्त आणि अमेझिंग मूवी आहे. एवढे पोट धरून हसलो आम्ही, अगदी फॅमिली एंटरटेनर आहे, नक्की बघा. तर आता सायलीला सारखी मनूची आठवण येते. अर्जुन येतो मग सायली जवळ, सायली रडत असताना, आणि म्हणत असतो, काय झालं बायको, का रडतेस? सायली म्हणते, अहो मला मानसीची खूप काळजी वाटते, कुठे असेल होती, तिच्या बाबतीत काही वाईट तर घडलं नसेल ना? अर्जुन म्हणतो, नाही ग सायली, तिला काही झालं नसेल, ती सुखरूप असेल आणि लवकरच ती आश्रमात तिच्या हक्काच्या घरात परतेल बघ, मी सगळं बघेल, तू नको टेन्शन घेऊस. सायली म्हणते, खरंच येईल ना आपली मानसी? अर्जुन म्हणतो, हो खरंच येईल, बाकीच्या मुली सुद्धा सापडतील आणि आपल्या हातात पुरावे आहेत ना, मी इन्स्पेक्टर सावंतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, लवकरात लवकर सगळ्याच मुली सापडतील. पण मला असं वाटायलंय की दिवसभरातच उद्या आपण मानसीपर्यंत पोहोचू सुद्धा. सायली म्हणते, खरंच आहो तसं होईल ना? मानसीला ना मी लहानपणापासून बघते हो, मी स्वयंपाकघरात असले ना की माझ्या कडेवर बसलेली असायची ती, मी तिचे केस विंचरायचे, तिचा अभ्यास घ्यायचे, मी तिचं दुखणं खुपणं सगळं काढलंय अहो, मला ना तिच्याशिवाय करमत नाही हो, मला सतत तिची काळजी वाटत असते. आज तर ती एवढ्या मोठ्या संकटात आहे आणि मी तिला काहीच मदत करू शकत नाहीये. अर्जुन म्हणतो, सायली तू जरा रिलॅक्स राहा बरं, आणि मी तुला प्रॉमिस करतो, मी मानसीला लवकरात लवकर तुझ्यापर्यंत घेऊन येणार आहे, विश्वास ठेव माझ्यावर, रडायचं नाही बरं आता, चल तू झोप आता, मी तुझ्या पायाला तेल लावून देतो. सायली म्हणते, नको अहो राहू द्या, तेल नको. अर्जुन म्हणतो, मी विचारत नाही तुला, सांगतोय. अर्जुन खूपच प्रेमळ दाखवलाय मंडळी त्यांनी. आता तो पटकन तेलाची बाटली आणतो आणि तिच्या पायाला लावून देतो. आता स्वाभाविक आहे, 7व्या-8व्या महिनी पायावर सूज वगैरे असते, म्हणून पायाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे अर्जुन तिची काळजी घेतो. पण मंडळी, आता येणाऱ्या भागांमध्ये लवकरच आपल्याला असं दिसणार आहे की अर्जुनवर प्राणघातक हल्ला होणार आहे आणि अर्जुनला काय म्हणजे काय आता मी शब्द वापरू, खूपच अवघड पद्धतीने त्यांनी डॅमेज केलंय बरं का. बाप रे, आपल्याला अर्जुनची ही अवस्था नाही बघवणार. माहित नाही त्या एपिसोडचा रिव्ह्यू मी कसा देईल आणि काय देईल. असो, तर आता अर्जुनने सायलीला झोपवलं तेल लावून पायाला आणि सावंतला मेसेज केला की सावंत त्या पेनड्राईव्ह मध्ये काही असेल तर बघा. तेवढ्या सावंतचा रिप्लाय येतो आणि तो रिप्लाय अर्जुन वाचतो आणि म्हणतो, ग्रेट,
इकडे मानसीचा सीन दाखवलाय मंडळी. आजचा एपिसोड पण छान दाखवलाय, थरारक दाखवतायत ते सगळं. एक बाई आहे ती मानसीला धमकवतीये, ए पोरी बघ बघ या तुझ्या बाकींच्या मैत्रिणींची कशी हालत झालेली आहे. मानसी म्हणत असते मी नाही बघणार. ती बाई मानसीला मोबाईलमध्ये काही व्हिडिओज दाखवतीये आणि ते व्हिडिओज मानसीला बघण्यासाठी बळजबरी करते आणि म्हणते बघ तुझे डोळे उघड आणि बघ बघ कसे कसे हाल होत आहेत तुझ्या सगळ्या बाकीच्या मैत्रिणींचे. मानसी म्हणते का तुम्ही असे वागताय सगळ्या मुलींशी. ती बाई म्हणते असं वागायचं नाही ना, मग आम्ही सांगू तसं बोल. तुझ्यासोबत जे काही झालंय ते तुझ्या सायलीताईने केलंय असं सगळ्यांना सांगायचं, कोर्टात आणि पोलिसांना सुद्धा. तुझी सायलीताई सगळ्यांशी वाईट वागते, मुलींसोबत असंच करायला लावते असं सांगायचं पोलिसात आणि कोर्टात सुद्धा. मानसी म्हणते नाही नाही, मी माझ्या सायलीताईबद्दल असं खोटं नाही सांगणार, मी सगळं खरं खरं सांगणार. ती बाई आता मानसीला धमकी देत असते आणि म्हणत असते मग तुझ्या त्या बाकीच्या मुली पण मरतील आणि तुझे सायलीताई आणि अर्जुन दादा पण मरतील. मानसी म्हणते तुम्ही राक्षस आहात, राक्षस. ती बाई म्हणत असते हो आहोत आम्ही राक्षस. तुला जर बाकींच्या पोरीचा जीव वाचवायचा असेल ना तर सायलीच्या विरुद्ध बोलावं लागेल, बोलशील का बोल. मानसीला धमकवत आहेत हे सगळेजण. आता इकडे प्रिया आणि सचिन दाखवल्यात. सचिन बोलत असो प्रियाशी फोनवर, अरे यार आधी त्या कॉन्स्टेबल बाईला हलवा तिथून त्या प्रियाच्या सेलमधनं, म्हणजे या प्रियाचे हे रिकामे धंदे बंद होतील जरा. राकेश प्रियाला म्हणत असतो ऐक प्रिया, आम्ही मानसीला दुसऱ्या एका ठिकाणी हलवतो आणि आपल्याच माणसांकडनं टीप पोहोचवतो की मानसी कुठे आहे. प्रिया म्हणत असते ए राकेश तू ना मूर्ख ते मूर्खच राहणार. राकेश म्हणतो अगं बाई आता काय झालं, तूच म्हणली होतीस ना की अर्जुन साईला राकेशपर्यंत मानसीपर्यंत पोहोचवायचं. प्रिया म्हणते अरे ए मूर्खा, अशी आपल्या माणसांकडनं टीप मिळत राहिली अर्जुनला तर त्या पोलिसांना संशय नाही येणार का आणि अर्जुन सायलीला पण संशय येईल ना. सचिन म्हणतो अगं ए प्रिया, नवीन नवीन वेगवेगळे प्लॅन कुठून आणायचे आम्ही. प्रिया म्हणते स्वतःचा मेंदू चालवायचा आणि तिथून आणायचे प्लॅन, कळलं का. ए सचिन, त्या पेनड्राईव्ह मध्ये असं कुठलं लोकेशन आहे का ज्या लोकेशनवर आपण त्या मुलींना शिफ्ट करू शकतो. सचिन म्हणतो हो आहे असं लोकेशन, पण असं का करायचंय आपण. प्रिया म्हणते असंच करायचं आपण. माझा असा अंदाज आहे की त्या पेनड्राईव्ह मध्ये जे जे अर्जुनला लोकेशन मिळतील ना त्या प्रत्येक लोकेशनवर तो पोलिसांचा माणूस ठेवायला लावणार. मानसीला जर आपण त्या लोकेशनपैकी एका पत्त्यावर शिफ्ट केलं ना तर ते सगळे आपोआप तुमच्यापर्यंत पोहोच. मला एक सांग, त्या पेनड्राईव्ह पैकी अण्णा सरांच्या एखाद्या गुंडाचा नंबर होता का त्यात. सचिन म्हणतो हो होता ना. प्रिया म्हणते गुड, मग आता त्या माणसाला त्याचा फोन ऑन करायला सांगायचं. त्या माणसाचा फोन ऑन झाला की पोलिसांना आपोआप ते लोकेशन कळेल आणि त्या माणसाला मानसीच्या लोकेशनवर पाठवायचं आणि मानसी सुद्धा मग आपोआप पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि हे सगळं आजच्या आज रात्री व्हायला हवं. अर्जुनपर्यंत ही टीप जायलाच हवी आहे. राकेश म्हणत असतो अगं प्रिया रिस्की आहे हे सगळं. प्रिया म्हणत असते रिस्कच घ्यायची आहे रे राकेश, या रिस्कमुळेच तर आपण जिंकणार आहोत ना. आता एका दगडात दोन पक्षी मारायचे आहेत, पहिला पक्षी मानसी आणि दुसरा पक्षी अर्जुन सुभेदार. तुम्हाला कळतंय का मंडळी, ही प्रिया ना मुद्दाम करते. अर्जुनला त्रास दिल्यामुळे सायलीला त्रास होईल ना, काही करून हिचं टार्गेट फक्त आणि फक्त सायली आहे. तिला कसंही करून सायलीला मानसिक त्रास द्यायचा या परिस्थितीमध्ये. काय विघ्न संतोषी लोक असतात ना प्रेक्षकांनो, खरंच आहेत बरं का जगामध्ये अशी लोक, यात काही शंका नाही आहे. तर असो, आता पुन्हा सायलीचा सीन दाखवलाय. सायलीला रात्रीची काही झोप येत नसते, जणू काही संकटाची एक चाहूल तिला लागते असं त्यांनी दाखवलंय, जे नेहमीच मालिकेत थरार रंगवत असतात. सायली झोपेत बडबडत असते मनू मनू मानसी मानसी म्हणून आणि अचानक झोपेतनं जागी होते घाबरून आणि मानसीचा फोटो बघायला लागते. मानसी तू ठीक आहेस ना, तू ठीक आहेस ना बेटा, तुला काही झालं नस, कुठेस ग तू बाळा, सुखरूप आहेस ना, काळजी करू नकोस ग बेटा, आम्ही लवकर तुला शोधून काढू ग. सायलीचा जीव तडफडतोय त्या मानसीसाठी बरं का, स्वाभाविक आहे. आता इकडे श्वेताचा एक छोटा सीन दाखवलाय. श्वेता सचिनला सांगत असते, फोनवर बोलत असते ती सचिनशी आणि म्हणत असते एकही डिटेल सोडू नकोस सचिन, मला सगळं सांग काय प्लॅन आहे. सचिन म्हणतो हो तुला सांगतो, सगळं सांगतो. आता जो काही प्लॅन बनलाय ना तो सगळा श्वेतापर्यंत पोहोचलाय, म्हणजे श्वेताला आधीच कल्पना येईल की अर्जुन कुठे चाललाय, कशासाठी चाललाय आणि सगळ्या अपडेट्स मग सायलीच्या आणि अर्जुनच्या या प्रिया आणि सचिनपर्यंत पोहोचतील श्वेता थ्रू. असो, आता पहाट झाली आहे आणि प्रतापरावांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सायलीला मॉर्निंग वॉकला नेलंय बरं का. छान वाटला बरं का हा सीन. प्रतापराव म्हणतात काय मग बेटा कसं वाटतंय, मॉर्निंग वॉक केलं फ्रेश वाटतंय ना. सायली म्हणते हो बाबा खूप छान वाटतंय. प्रतापराव म्हणतात अरे मी तुझ्यासाठी एक गंमत आणली होती, हे बघ. आता प्रतापरावांनी सोनचाफ्याची फुलं दिली आहेत सायलीला. सायली ती फुलं बघते आणि म्हणते अय्या चाफ्याची फुलं. प्रतापराव म्हणतात आवडलं का बेटा. सायली म्हणते हो बाबा खूप छान आहे, मला असं जरा माझं मन शांत करायची गरजच होती, नाहीतर सतत माझ्या डोक्यात तेच तेच विचार चालू होते.
प्रतापराव म्हणतात, बेटा तुझा मामा आणि तुझा सासरा म्हणून तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, बोलू का? आता ते वॉक करता करता बोल. सायली म्हणते, बोला ना बाबा. प्रतापराव म्हणतात, अगं सायली बेटा, मला कळतंय बघ, तुझी सासू कल्पना तुझ्याशी वाद घालते, तुला बाहेर जाऊ देत नाही आणि कल्पनानं कधी कधी वाद घालायला लागली तर बोलूच देत नाही समोरच्या माणसाला. हे सगळं ती तुझ्या प्रेमापोटी करते बरं का सायली, विसरू नकोस. सायली म्हणते, हो बाबा मला कळतंय. प्रतापराव म्हणतात, हो पण बेटा सायली, तू याचं दडपण घेऊ नकोस बरं का. तुला त्या मुलींसाठी जे काही करायचंय ते सगळं कर. म्हणजे तुला अर्जुन सोबत त्या मुलींचा शोध घ्यायचा आहे ना, जा तिथे नक्की जा. आश्रमाची जबाबदारी तुझ्यावर आहे, तुला पार पाडायची आहे. पण हे सगळं करताना दगदग नाही करायची, स्वतःला त्रास नाही द्यायचा. वेळ स्वतःच्या बाळाला आणि स्वतःला तेवढाच द्यायचा जेवढा तू आश्रमातल्या मुलींसाठी देतेस. कल्पनाची काळजी करू नकोस, मी बोलेल ना तिच्या बरोबर. आणि हो, काही झालं तरी कल्पनाने तुला बांधून ठेवता कामा नये. सायली, तुला काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल तर ते तू माझ्याबरोबर शेअर कर. हां, मला सगळं सांग मनातलं. शेवटी सून आणि सासू याच्यातला दुवा सासराच असतो ना, हो की नाही? का विचार बरं. सायली म्हणते, का बाबा? त्यावर प्रतापराव म्हणतात, कारण नवऱ्यामध्ये तेवढी हिंमत नसते ना मध्ये पडायची. सायली लागते हसायला. मग सायली म्हणते, बाबा मी कोणत्या जन्मीचं पुण्य केलंय म्हणून तुम्ही मला मामा म्हणून आणि सासरे म्हणून पण मिळालात. मामा म्हणून तुम्ही माझे लाडके होतातच, पण सासरे म्हणून तुम्ही माझ्या आयुष्याचाही मोठा भाग आहात. मी काही न सांगता तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? प्रतापराव म्हणतात, बेटा माझे केस उन्हात राहून पांढरे झालेले नाहीत बरं का, मला कळतं हं तुझं मन आणि माझ्या लेकीचं सुद्धा. सायली म्हणते, खरंच देव करो आणि तुमच्यासारखाच सासरा सगळ्या मुलींना मिळो. प्रतापराव म्हणतात, बरं चला आता. छान दाखवला ना प्रेक्षकांनो हा सीन. म्हणजे प्रतापरावांनी सायलीच्या मनातला जरा कन्फ्युजन होतं ना, म्हणजे कल्पनाताईंबद्दल तिच्या मनात राग येऊ नये म्हणून त्यांनी सायलीला समजवलं आणि तिच्या मनावरचं ओझं जरा हलकं केलं आणि त्यांच्या मनावरचं सुद्धा. छान दाखवला हा सीन. मला असे सीन फार आवडतात फॅमिली बॉन्डिंगचे. तर असो, आता इकडे अर्जुन बाहेर निघालेला असताना इन्स्पेक्टर सावंतचा फोन येतो त्याला. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, सर त्या पेनड्राईव्हमधला डेटा केलाय आम्ही सगळं रिट्रीव्ह, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या लोकेशनवर एक माणूस पण ठेवलाय. तिथे काही हालचाल झाल्यासारखी वाटते त्या लोकेशनवर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर, त्या पेनड्राईव्हमधले जे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला सापडले ना, त्यापैकी एक नंबर आपल्याला ऑन झालेल्यासारखा वाटतोय. म्हणजे तो जो नंबर आहे ना, तो जिथे ऑन झाला तिथला ॲड्रेस आपल्याला ट्रेस झालाय. अर्जुन म्हणतो, यस व्हेरी गुड सावंत. आपण एक काम करू, आता तो नंबर जो ऑन झालाय ना तिथल्या लोकेशनचा पत्ता मला पाठवा. कदाचित त्याच लोकेशनला मुलींना ठेवलेलं असावं. तुम्ही मला पटकन ते लोकेशन पाठवा. मग अर्जुन बाय असं म्हणतो, फोन ठेवतो आणि आता फॅन्टॅस्टिक म्हणून सायलीला सगळं काही सांगायला जातो. फोनवर जे त्याला माहिती मिळाली आहे ती. पण आता हा सगळा प्लॅन रचलेला आहे मंडळी, हे आपल्याला माहिती आहे, अर्जुनला माहिती नाहीये ना. इकडे कल्पनाताई आणि प्रतिमा त्या सायलीला आग्रह करून खाऊ घालत असतात. सायली म्हणते, बापरे आई, मला एवढं जाणार आहे का? कल्पनाताई म्हणतात, हो जाणार. हे फक्त तुझ्या एकटीसाठी नाहीये, तुमच्या दोघांसाठी आहे, कळलं का? अरे बापरे, यांची माया आता सायलीच्या गळ्याशी आली आहे. प्रतिमा आत्या म्हणत असतात, अगं सायली, तुझे ते योग शिक्षक आहेत ना, ते घरी येणार आहे आणि तुला संस्कार वर्गाला पण जायचंय हं, गर्भसंस्काराच्या. मग कल्पनाताई म्हणतात, सायली तुला स्वेटर पण विणायचंय बरं का आता, म्हणजे तुझा वेळही जाईल आणि डोक्यात विचारही येणार नाहीत. तेवढा अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको अगं पेनड्राईव्ह मधला एक पत्ता सापडलाय आणि मुली कदाचित तिथे असू. आपला एक कॉन्स्टेबल आहे जो तिथे पाळतीवर आहे, त्याचंही तेच म्हणणं आहे. सायली पटकन उठते आणि म्हणते, मग चला ना आपण पटकन जाऊयात, चला आपण जाऊयात तिकडे. कल्पनाताई म्हणतात, अरे देवा, आता मी काय बोलू मध्ये, मीच परवानगी दिली ना आता तुला जायची. अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, पण मी आता सायलीला घेऊन जाणार नाहीये तिथे. सायली म्हणते, का? अहो असं काय करता तुम्ही, आपण दोघं तिथे एकत्र नाही जाणार आहोत. अर्जुन म्हणतो, नाही बायको, हे बघ तिथे एकत्र आपण जायचं नाहीये. कॉन्स्टेबल सांगत होता की त्या जागेवर हालचाल आहे आणि किडनॅपर तिथेच आहे. तुला माझ्यासोबत नेण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. सायली म्हणते, अहो थोडा धोका तर सगळीकडे असणारच आहे ना. अर्जुन म्हणतो, थोडा नाही, मोठा धोका आहे हा बायको. सायली म्हणते, नाही नाही, मानसी जिथे असेल ना तिथे मी जाणारच, मला जायचंय तिथे. म्हणजे आता सायलीबाई जरा जास्तीच हट्ट करायला लागल्यात आणि अर्जुनचं म्हणणं बरोबर होतं बरं का प्रेक्षकांनो. आता त्याला बिचारायला तरी काय माहिती की तिथे काही असेल, पण याने सुद्धा विदाऊट पोलीस प्रोटेक्शन जाणं म्हणजे आगाऊपणाच झाला ना. अर्जुन तसाच तिथे पोहोचतो बरं का आधी, आणि नंतर मग पोलिसांची टीम तिथे पोहोचणार आहे. म्हणजे त्या अर्जुनला त्रास होणारच ना, हा तरी कशाला धोका पत्करतोय बरं प्रेक्षकांनो. असो, तर आता या दोघांमध्ये थोडंसं होतात क्लॅशेस.
अर्जुन तिला समजवतो, "हे बघ बायको माझं ऐक ना, प्लीज. अगं आजपर्यंत मी तुला जेव्हा जेव्हा म्हणलीस मला तुमच्या सोबत यायचं, मी घेऊन गेलो की नाही तुला? मी तुझ्याशी वाद घातला, मी मम्माशी पण वाद घातला ना बायको. मी तिच्याकडनं प्रॉमिस घेतलं ना, की ती तुला थांबवणार नाही, पण नाही हं बायको, आज नाही. आज तिथे त्या किडनॅपरची माणसं आहेत गं आणि तुझी धावपळ होऊ शकते लास्ट मिनिटला, काहीही होऊ शकतं. मुलींना घेऊन धावावं लागेल. अगं फिजिकली तू फिट नाहीयेस हे सगळं करायला सध्या. तू नाजूक अवस्थेत आहे गं." प्रतिमा त्या म्हणतात, "हो सायली, अर्जुन बरोबर बोलतोय. अगं तिथे तो तुझी काळजी घेईल सायली, का पोलिसांना तिथे सांगेल, गुंडांना पकडेल, काय करेल तो तिथे?" कल्पनाताई म्हणतात, "सायली, अर्जुन बरोबर बोलतोय गं. तो सांगतोय ना तिथे नाही जायचं, तर ऐक बरं त्याचं." अर्जुन म्हणतो, "बायको तू नको टेन्शन घेऊस, नको काळजी करूस. काहीही झालं तरी मी मुलींना तुझ्यापर्यंत सुखरूप पोहोचवेल." सायली म्हणते, "नाही बरं अहो, मी अशी हाताची घडी नाही घालून बसू शकत, मला नाही चैन पडणार." अर्जुन म्हणतो, "मी तुला सगळं जमेल तसं अपडेट करतो बायको, पण नाही बरं, आज मी तुला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाहीये." सायली चिडते आणि म्हणते, "मला वाटलं होतं तुम्ही तरी मला समजून घ्याल, पण नाही. ठीक आहे, माझा जीव किती वर खाली होणार आहे ना, याची तुम्हाला काळजी नाहीच आहे. तुम्ही नाहीच विचार करत आहात याचा. तुम्हाला जायचंय ना एकट्याला, जा, जा, जा. हवं ते करा तुम्ही. मी नाही बोलणार आता तुमच्याशी." असं म्हणून सायली तिथून निघून जाते बरं का. नेमकी आता ही त्याच्यावर रागवली आणि आता सगळा पुढे तमाशाच तमाशा घडणार आहे. कल्पनाताई तिला आवाज देत असत, "सायली अगं बाई, नाश्ता राहिला तुझा, सायली." पण सायली गेली आता राग तिच्या बेडरूममध्ये. आता अर्जुन कल्पनाताई आणि प्रतिमा आत्यालाच सांगतो, त्याने तिच्या काळजीसाठी तिचा रागही ओढावून घेतलाय असं त्यांनी या दृश्यात दाखवलंय. मंडळी, आवडतात ना, ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू ऐकायला मग प्लीज मध्ये एखादं लाईक करायला विसरू नका आणि आवर्जून आपल्या चॅनलही सबस्क्राईब करा. कारण लवकरच आता आपल्या या चॅनलचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, पण आपल्या मी अनघाचे काही 1 लाख सबस्क्रायबर वाढता वाढेन. असो तर तुम्हीही माझं ते चॅनल सबस्क्राईब केलंय का, तर नक्की सबस्क्राईब करा हा मंडळी, तुम्हाला आवडल्यास. तर असो, अर्जुन आता प्रतिमा त्या आणि कल्पनाताईंना म्हणतो, "जाऊ दे मम्मा तिला, ती जेव्हा त्या मुलींना सगळ्यांना समोर बघेल ना, तेव्हा तिचा राग गायब होऊन जाईल. आणि हो मम्मा, आत्या, तुम्ही दोघीही माझ्या बायकोची काळजी घ्या बरं." कल्पनाताई म्हणतात, "बाबा तूही तुझी काळजी घे अर्जुन." प्रतिमा आत्या म्हणतात, "अर्जुन कुठलंही वेडं रिस्क घेऊ नकोस हा, ते इन्स्पेक्टर सावंत आहे ना तुझ्या बरोबर?" अर्जुन म्हणतो, "हो मम्मा, आहेत सगळे." "बरं चल मम्मा, मी जातो." कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, असं जातो नाही म्हणायचं, येतो म्हण." अर्जुन हो म्हणतो आणि निघून जातो. लगेच श्वेता येते बरं का आणि म्हणते, "काय झालं, अर्जुन सर कुठे गेलेत?" कल्पनाताई म्हणतात, "अगं तो त्या आश्रमातल्या मुलींना शोधायला गेलाय म्हणे, काय पेनड्राईव्ह मधलं लोकेशन सापडलं म्हणे." लगेच श्वेता म्हणते, "बरं झालं बाई, देव पावला, लवकरात लवकर मुली सापडू देत." आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात मंडळी. कल्पनाताई आणि प्रतिमा त्या तिथून निघाल्यानंतर लगेच श्वेता सचिनला मेसेज करून कळवते, आपला प्लॅन यशस्वी झालाय. अर्जुनला लोकेशन कळालंय आणि तो घाईघाईने तिकडे यायला आता निघा. श्वेताने पाठवलेला मेसेज लगेच सचिन आणि राकेशने वाचला सुद्धा आणि दोघेही आता एकमेकांकडे पाहून हसतात सुद्धा. म्हणजे आता यांनी यांचा प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात केली आहे. पण डोंट वरी प्रेक्षकांनो, म्हणजे कितीही काहीही झालं तरी विजय सत्याचा होणार आहे. आता त्यांना थोडासा थरार रंगवावाच लागणार आहे ना, जोपर्यंत प्रिया आणि बाकीच्या सगळेजण पकडत नाहीत तोपर्यंत. आता इकडे मानसीला एक मुलगी फोनवर सांगत असते, म्हणजे तिच्यापैकीच एक मुलगी आहे कोणीतरी, ती म्हणत असते, "मानसी ऐक, ऐक मानसी, हे जे सांगतायत ते कर, आम्हाला वाचव मानसी." ती बाई म्हणत असते, "बघ ग बघ, त्या पोरीची काय हालत झाली." व्हिडिओ कॉलवर आहे बहुतेक बरं का पलीकडची मुलगी, आणि ती जी बाई आहे ना मानसीच्या समोर आहे, ती म्हणत असते, "बघ कशी हालत झाली आहे त्या पोरींची, मारा रे त्यांना, अजून मारा." मानसी म्हणत असते, "नाही हो, नका हो मारू माझ्या मैत्रिणींना, नका हो असं करू." ती बाई म्हणत असते, "नाही, तू जर बोलली नाही ना तर त्यांना आम्ही अजून मारू." असं करून त्या मानसीला धमकवत आहेत बरं का. आता ती मानसीला म्हणते, तुझ्या जर बाकीच्या पोरी तुला सुखरूप पाहिजे असतील ना, तर आम्ही सांगू तेच बोलायचं. हे सगळं त्या सायलीने केलं सांगायचं, नाही तर फुकटच्या त्या पोरी मरतील आणि तू सुद्धा. पोलीस स्टेशनला आणि कोर्टात हेच बोलायचं की आम्ही जे सांगू तेच बोलायचं, समजलं का तुला?" म्हणजे आता हे मानसीला अर्जुनच्या हवाले करणारे, म्हणजे पोलिसांच्या हवाले करणारे थोडक्यात, आणि मानसीला सायलीच्या विरुद्ध साक्ष द्यायला लावणार आहे. इकडे सायलीचं मन काही थाऱ्यावर नाहीये. ती सतत एरझाऱ्या मारत असते आणि विचार करत असते, काय बाई यांनी नेलंच नाही मला, काय होत असेल. थोडंसं त्रागा करत असते ती, काय बाई देवी आई, बघ न ग, हे घेऊन नाही गेले मला त्यांच्यासोबत, सतत हट्टीपणा करतात, आता तिथे काही झालं
पण काहीही झालं ना देवी आई, तर यांना यश मिळू दे, मानसी आणि हे सुखरूप घरी येऊ दे सायली, असं देवी आईजवळ प्रार्थना करते. इकडे आली बाई ती कॉन्स्टेबल बाई पुन्हा, प्रिया तुझा मेसेज आलाय. प्रियाला आता मेसेज येतो सचिनचा की तिने सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन एक्झिक्यूट झालाय. प्रिया तो मेसेज वाचते बरं का आणि मनाशीच हसायला लागते. अर्जुन निघाला, पण आता तो परत त्याच्या घरी कधीच जाणार नाहीये, कधीच नाही, असं म्हणून प्रिया आता कुचितपणे हसत असते. पण तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, की खरंच प्रियाच्या या प्लॅन प्रमाणे अर्जुनला काही धोका असेल का? त्याला खूप मार बसलाय बरं का प्रेक्षकांनो. ते प्रोमो पाहिलं ना बाई, माझ्या अंगावरच काटा आला. तुम्हाला पण काही फार विशेष आवडला नाही ना तो प्रोमो? अर्जुन या मालिकेची जान आहे बरं का प्रेक्षकांनो, सिरियसली. आणि त्या अर्जुनला काय डॅमेज केलं यार त्यांनी. असो, पण येणाऱ्या भागात आपण प्रार्थना करूयात की अर्जुन लवकरात लवकर रिकवर व्हायला हवा. मला असं वाटतंय की कदाचित अर्जुनच्या जागेवर रविराज येतील आता सायलीची केस लढायला, असा अंदाज आहे बरं का माझा. आता इथेच त्यांनी आजचा एपिसोड संपवलाय. आता पुढच्या प्रोमोत आपण बघतोय अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचलाय आणि सावंतशी कॉन्टॅक्टमध्ये असतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात, सर आमची पोलिसांची तुकडी घेऊन आम्ही तिथे पोहोचतोच आहे. म्हणजे अर्जुन यांच्या आधी जाऊन बसला बरं का तिथे. आता त्याच्या जीवाला धोका असणारच ना. आणि नेमकं काय होतं, या लोकांकडनं एक गडबड होते. मानसी आता अचानक बेशुद्ध झाली आहे बरं का. म्हणजे ती पोलिसांच्या हवाले जाईल, पण बेशुद्ध अवस्थेत जाईल असं वाटतंय. आता ते लोक घाबरतात आणि म्हणत असतात, अरे ही मेली बिली का काय, मानसीच्या जीवाला धोका असू शकतो बरं का मंडळी. बाप रे, पुढे खूप मोठा थरार रंगणार आहे बरं का. बघत राहा मंडळी. ठरलं तर मग अशात न सगळ्याच मालिका एकदम धमाकेदार दाखवतायत. काय वाटतं तुम्हाला, मानसीच्या जीवाला काही धोका असेल का? पण अर्जुनवर मात्र प्राणघातक हल्ला होणार आहे बरं का प्रेक्षकांनो. बाप रे बाप. बघत राहा मंडळी. ठरलं तर मग पुढे खूप थरार रंगणार आहे. प्रिया आणि हे सचिन लवकरात लवकर पकडले जाऊ बाबा. आधी ते त्यांच्या हाताखालचे लोक पकडा म्हणा, ती कॉन्स्टेबल बाई, ती श्वेता, सगळे पकडले गेले ना की आपोआप यांचे प्लॅनिंग समोर येतील मंडळी. हे गुन्हेगार काही ना काही चूक करतात आणि बरोबर पकडले जातात बरं का मंडळी. एक्झॅक्टली आता तसंच होणार आहे. त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग आजचा हा भाग आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या बरं का स्वतःची. धन्यवाद.